बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या गेल्या काही महिन्यापासून भारतात आहेत. त्यांच्या देशात मोठे आंदोलन, हिंसा झाली आणि कोर्टाने त्यांना मृत्यूदंड दिला. म्हणून बांगलादेश भारताला म्हणतो की शेख हसीनाला आमच्याकडे परत पाठवा. पण भारत शांत आहे आणि भारताची तयारी नाही शेख हसीनाला परत पाठवायची असं दिसतंय. पण असं का? काय कारण आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघूया की भारत शेख हसीनाला का परत करत नाही. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आमचे यानंतरचे व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतील. तर भारत का परत देत नाही शेख हसीनाला? कारण पहिलं, ही केस राजकीय बदल्यासारखी आहे. बांगलादेशात अनेक लोक म्हणत आहेत की ही केस एक राजकीय बदला आहे. हसीनांनी आंदोलनावर कडक कारवाई केली म्हणून त्यांना फाशीवर चढवलं जाते असं लोक समजतात. भारताच्या नियमामध्ये स्पष्ट लिहिलंय, जर केस राजकीय बदला घेण्यासारखी असेल तर भारत कोणालाही परत देत नाही. म्हणून हा पहिला आणि मोठं कारण. दुसरं कारण, करारात भारताला नाही म्हणण्याचा अधिकार आहे. इंडिया आणि बांगलादेशमध्ये प्रत्यार्पणाचा एक करार आहे. पण त्या करारातच एक नियम आहे, जर विनंती अन्यायकारक वाटली तर भारत प्रत्यार्पणाला नकार देऊ शकतो. हसीनाच्या मृत्यूदंडाला त्यांच्या देशातच खूप विरोध आहे. लोक म्हणतात ही शिक्षा न्यायासाठी नाही आणि हेच एक भारतासाठी एक मोठं कारण आहे. तिसरं कारण, कागदपत्र पूर्ण नाहीत. भारताला एखाद्या व्यक्तीला परत पाठवायचं असेल तर त्यासाठी केसची सगळी कागदपत्र, पुरावे, कोर्ट ऑर्डर अशा गोष्टी गरजेच्या असतात. पण या प्रकरणात बांगलादेशने भारताला पूर्ण कागदपत्र दिलीच नाहीत. त्यामुळे भारत शेख हसीनाला परत कसा पाठवणार हा प्रश्न आहे. चौथे कारण, भारत बांगलादेश संबंध. शेख हसीना या भारताच्या जवळच्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी दोन देशातील संबंध चांगले ठेवले. आता जर भारताने त्यांना परत पाठवून मृत्यूदंड होऊ दिला तर बांगलादेशात मोठा गोंधळ होऊ शकतो, हिंसा वाढू शकते आणि भविष्यात भारतावरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. भारताला दोन्ही देशात शांतता आणि स्थैर्य हवंय. पाचवे कारण, आता बांगलादेशात सध्या स्थिर सरकार नाही, अंतरिम सरकार आहे. जर भारताने हसीनांना त्यांच्याकडे परत दिलं तर याचा अर्थ भारताने ते अंतरिम सरकारला पाठिंबा दिल्यासारखं होईल. त्यामुळे भारत अजून अशी काही रिस्क घेणार नाही. म्हणजे सोपं उत्तर आहे, ही केस राजकीय दिसते, ज्याचे कागदपत्र पूर्ण नाहीत. या करारात भारताला नाही म्हणण्याची परवानगी आहे आणि भारताला दोन्ही प्रदेशात शांतता ठेवायची आहे. या सगळ्या कारणांनी भारत शेख हसीना यांना परत पाठवणार नाही हे जवळजवळ ठरलेलं आहे. भारताने या वादात हस्तक्षेप घालावा की नाही, तुमचे विचार नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला